यानंतर बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। संतोष देशमुखांवरती अनैतिक संबंधांचे आरोप लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेला तिची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय। कळंब शहरातील द्वारका नगरात या महिलेच्या राहत्या घरी तिची हत्या झाली असा दावा दमानी यांचा आहे। संतोष देशमुखांवरती अनैतिक संबंधांचे आरोप करण्यासाठी ज्या महिलेला तयार केलं गेलेलं होतं ती महिला वेगवेगळे नाव परिधान करून वावरत होती असा दावा दमानी यांचा आहे। आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावाही त्यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळून लावले। संबंधित महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या महिलेची हत्या झाली असेल तर ही गंभीर बाब आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। पुढचे पुरावे संपवण्यासाठी सुरुवात केली आहे का असा सवालही त्यांनी विचारला। बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। परळीतील गुन्हेगार महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेंकडनं ही मारहाण झाल्याची माहिती मिळते। बीडच्या तुरुंगात काहीही होऊ शकतं, फार मोठी नाही पण मारामारी झाली आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याचं धस म्हणतात। कारागृहातल्या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गित्तेने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे। अंदर मारना या मरना सब कुछ माफ है या आशयाची पोस्ट त्यानं शेअर केली। बापू आंधळे हत्या प्रकरणात आरोपी असलेला आरोपी बबन गित्ते अद्यापही फरार आहे। बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गित्तेला हर्सुल कारागृहामध्ये हलवण्यात आलाय। 4 आरोपींना संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं गेल्याची माहिती आहे। एकीकडे गित्तेला कारागृहातनं हलवण्यात आलेलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेसंदर्भात कारागृह प्रशासनानं वेगळीच माहिती दिली आहे। बंदी सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडे यांच्यामध्ये मारहाण झाल्याची माहिती मिळते। मारहाणीनंतर दोघांना बॅरॅकमध्ये बंद केलं गेलं। खोपोलीमधील सावरोली गावात सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे 2 कट्टर विरोधक एकाच मंचावर आले, मात्र मंचावरती या दोघांमध्ये दुरावा दिसला। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणतात। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या प्रकरणी उद्या कोर्टात सुनावणी अपेक्षित आहे। आमच्या मतदारसंघामध्ये बाहेरून पार्सल आलं आणि आपण 2 वेळेला पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवारांना टोला लगावला। त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, आपल्या मागे कोणताच इतिहास नव्हता असंही ते म्हणतात। पत्नीनं आपल्या मित्राच्या मदतीनं चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। जादूटोणा आणि विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ करण्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणातला मुख्य आरोपी उबाडे हा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती मिळते। राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत। नोटाबंदीनंतर 8 वर्षांनंतरही 8 बँकांकडे 500 आणि 1000च्या नोटा पडून आहेत। तर या नोटा मनी लॉन्ड्रिंगच्या असल्याच्या संशयामुळे रिझर्व्ह बँकेनं हे पैसे स्वीकारण्यास नकार दिलाय। कोल्हापूर बँकेकडे सर्वाधिक 25 कोटी, पुणे जिल्हा बँकेकडे 22 कोटी तर नाशिक बँकेकडे 21 कोटींच्या जुन्या नोटा पडून असल्याची माहिती आहे। छत्तीसगडच्या बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरील चकमकीत एका जहाल महिला माओवाद्याचा मृत्यू झालाय। रेणू या महिला माओवाद्यावरती 25 लाखांचं बक्षीस होतं तर 50हून जास्त गंभीर गुन्हे दाखल होते। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं राबवलेल्या मंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्याचा आमिष दाखवत एका महिला एजंटनं पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची कोट्यवधींना फसवणूक केली। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर महिलेला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झालाय। कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली गेली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या। या काचा लागल्यामुळे काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत। रेल्वे गाड्यांमधनं प्रवाशांच्या वस्तू चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्याकडनं 5 लाखांचे मोबाईल, आयपॅड, दागिने आणि इतर वस्तू जप्त केल्या गेल्यात। दिव्यामध्ये शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण झाली। या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावरती व्हायरल झाला। दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। नवी मुंबईमधील शिरवणे गावात एक अनोळखी मृतदेह सापडला। रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला मृतदेह पाहिल्यानं गावात खळबळ माजली। शिरवणे पोलिसांकडून हत्येच्या दृष्टीनं पुढचा तपास केला जातोय।
अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांची स्पर्धा रंगली। या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा अधिक होड्यांनी सहभाग नोंदवला। शिडाच्या होड्या कालबाह्य झालेल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेल्या 100 वर्षांपासून जपलेली आहे। बोलक्या पोपटाप्रमाणे चक्क बोलणारा कावळा सध्या सोशल मीडियात व्हायरल झालाय। पालघरमधला हा बोलका कावळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। गारगावमध्ये मुकडे कुटुंबातला हा कावळा काही वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत त्यांना सापडला आणि त्यावेळी या कुटुंबाने त्याचं पालनपोषण केलं। जळगावच्या 5 तालुक्यातील तब्बल 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता लाटल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। बुलढाण्याच्या खामगाव अकोला मार्गावरती टेंभुर्णा गावालगत कंत्राटदारानं रस्ता बांधकाम करताना दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवलेला, ज्यामुळे अपघात होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली। त्यानंतर कंत्राटदारानं धसका घेत रस्त्याच्या एका बाजूच्या लेनचं डांबरीकरण करून हा रस्ता प्रवाशांसाठी खुला केलाय। हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात असलेल्या एका कोरड्या विहिरीत दारूच्या नशेत एक मद्यपी पडला। नमाज अदा करून परतत असलेल्या काही जणांना ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर या तरुणांनी विहिरीमध्ये उतरत दोरीच्या साहाय्यानं या व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढलं। 40 गावात 8 एप्रिलला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर रिपाई पक्षाची 40 गावात बैठक झाली। या बैठकीत तयारीचा आढावा घेतला गेला। वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय, मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्ह्यातील म्हसोबावाडीमध्ये ग्रामपंचायतीनं 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासात बांधून पूर्ण केला, मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावरती खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विरोधात तक्रार केली आहे। वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयामध्ये राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली। यातील विजेत्यांना पुरस्काराचं वितरण केलं गेलं। या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते। विक्रमगडमध्ये शेतकरी कष्टकरी संघर्ष समितीकडून जनसभा आयोजित केली गेली। शेतकऱ्यांना नोटीस न देता रस्त्यांसाठी चाललेलं भूसंपादन त्वरित थांबवण्याची मागणी ग्रामसभेतनं करण्यात आली। परभणी आगाराला 5 नवीन बसेस मिळाल्यात। या नवीन बसेसचं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण केलं गेलं। सांगलीच्या खेडमध्ये श्री भैरवनाथ बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली। शेकडो भाविकांनी यात्रेला हजेरी लावत बगाडाचं दर्शन घेतलं। कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांची धास्ती भरली आहे। वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर गस्त द्यावी लागते। याच दरम्यान रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हातात काठी, डोक्यावरती बॅटरी आणि अंगावर फाटलेल्या पोत्याचं जॅकेट घालून हा आर्यन नावाचा चिमुकला शेतीची राखण करतोय। धाराशिव जिल्ह्यातील हिप्परगा येथील गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमात एक अजब प्रकार घडला। एक तरुण चक्क 100 फूट उंच झाडावरती चढला। त्याला गौतमीनं खाली उतरण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर तो झाडावरनं खाली उतरला। येवल्याच्या सावरखेड येथे दुर्दैवी घटना घडली। खेळता खेळता शेततळ्यामध्ये पडल्यानं पाण्यात बुडून 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होते। जळगावच्या सुवर्णनगरी सोन्याचा दर 93,000 पोहोचलेला आहे। एकाच दिवसात सोनं 800 रुपयांनी महाग झालंय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सुवर्णनगरीत 25 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पाचोरा शहरातील पांडवनगरीसमोर आयशर या वाहनाच्या इंजिनाजवळ भल्या मोठ्या अजगरानं विळखा घातलेला, त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण होतं, मात्र सर्पमित्रानं त्याला ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडलेलं आहे। वाशिम जिल्ह्यात 3063 जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्यात आलेले असून त्या सर्व दाखल्यांची फेरतपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी दिलेले आहेत। अनेक बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिल्याच्या संशयावरनं आता वाशिम जिल्ह्यातील जन्म आणि मृत्यू दाखल्यांची फेरतपासणी केली जाणार आहे। वाशिम जिल्ह्यातील गुजरात आणि तेलंगणा राज्यात जाण्यासाठी सोयीची ठरणारी हैदराबाद भावनगर हैदराबाद ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी वाशिम मार्गे धावणार आहे। यामुळे तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। वर्ध्याच्या जाम ते वडनेर रस्त्यावरती दारोडा टोलनाका परिसरात नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी कोंबून येणाऱ्या जनावरांचं रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं।
5 ट्रकसह 1,07,00,000चा मुद्देमाल जप्त झालाय। या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे, तर 79 जनावरांची सुखरूप सुटका झाली आहे। सुट्टीच्या दिवशी जळगावातील शासकीय कार्यालय गजबजलेली पाहायला मिळाली। आर्थिक वर्ष संपण्याचा शेवटचा दिवस असल्यानं कामं पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी कामात मग्न झालेले। अकोल्याच्या खारपान पट्ट्यातील गावात काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं थैमान घातलंय। या आजारामुळे काही लोकांचा मृत्यूही झालाय। किडनीचा हा आजार खाऱ्या पाण्यामुळेच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। खेडला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज इथल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात कारखान्यामधील घातक असा रासायनिक घनकचरा आढळून आलाय। घनकचऱ्यासह राखही तलावाशेजारच्या मोकळ्या जागेत टाकल्यानं खेडला पाणी पुरवठा करणारं बोरज धरण दूषित होण्याच्या मार्गावर आहे। पुसद तालुक्यातील माळपठार गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणावं लागतंय। पाणी आणण्यासाठी गेल्यानं रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आली आहे। अजित पवारांनी पीक कर्जाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झाले। सत्ता येण्यासाठी 100 दिवसात कर्जमाफी असं म्हणणारे आता थेट कर्ज भरा असं सांगू लागलेत। त्यामुळे शेतकऱ्यांविषयी यांची नियत चांगली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। हिंगोलीच्या कळमनुरीपासून काही अंतरावरती असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर परिसरात एका युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। हा युवक आपल्या लहान भावाच्या हत्येप्रकरणी फरार होता। हिंगोली वाशिम रोडवरती टायर फुटून कारचा अपघात झाला। या अपघातात 4 जखमी झालेत। धुळ्याच्या गोंदूर विमानतळाच्या परिसरात भीषण आग लागली। अग्निशमन दलानं तात्काळ पोहोचत आगीवरती नियंत्रण मिळवलं। सुदैवानं सुट्टी होती, त्यामुळे धावपट्टीवर एकही विमान नव्हतं। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या 4 टोळीचा पर्दाफाश झालाय। स्थानिक गुन्हे शाखेनं ही टोळी जेरबंद केलेली असून त्यांच्या चौकशीत 12 गुन्ह्यांचा छडा लागला। या चोरट्यांकडनं 15 तोळे सोनं जप्त झालंय। अंबरनाथमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला। कल्याण बदलापूर महामार्गाजवळ एका व्यक्तीनं दुचाकी पार्क केलेली, मात्र ही दुचाकी एका चोरट्यानं चोरून नेली। पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग केला आणि चोरट्याला अटक केली आहे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पिंपळवडी परिसरातनं गणेश लेंडे यांच्या घरासमोरून बुलेट चोरीला गेली। तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आणि गुन्हा दाखल केलाय। जळगावच्या नशिराबादमध्ये डिवायडरला दुचाकी धडकून अपघात झाला। या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झालाय, तर दुसरा भाऊ गंभीररीत्या जखमी आहे। जळगावमध्ये वाहतूक पोलिसांनी ट्रक चालकाकडनं पैसे लाटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। ट्रक चालकाकडनं चक्क 50 रुपये घेत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यावरती 3ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवाशांना लुटून धुमाकूळ घालणाऱ्या 3घांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची धिंडही काढली। लोणावळ्यामधल्या तुंगार्लीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन एका घराला आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये। पर्यटकांची दिशाभूल होत असल्यानं माथेरान पर्यटन बचाव समितीनं काही दिवस बंदची हाक दिली होती, पण प्रशासन आणि व्यावसायिकांच्या मध्यस्थीनंतर हा प्रश्न मार्गी लागलाय। त्यानंतर 2 आठवड्यांनी आज माथेरान पर्यटकांसाठी खुलं झालंय। सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। प्रकट दिनानिमित्त भक्तांच्या 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या। स्वामींच्या प्रकट दिनी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं। साईंच्या शिर्डीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या बॉम्बशेल्सचं उत्पादन होणार आहे। शिर्डी MIDCमध्ये डिफेन्स क्लस्टरचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत पार पडलाय। मृत सरपंच संतोष देशमुखांच्या मस्साजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान धनंजय देशमुखांची भेट घेत मुस्लिम बांधवांनी कुटुंबाचं सांत्वन केलं। यावेळी सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात पार पडली। मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। अहिल्यानगरमध्येही ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। मुस्लिम समुदायाने एकत्रित येत नमाज अदा करत शुभेच्छा दिल्या। भोरमध्ये मुस्लिम बांधवांनी मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत ईद साजरी केली। मूकबधीर विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या गेल्या। वाशिमसह जिल्ह्यातील कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर शहरामध्ये आज ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। जळगावच्या जामनेरमध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर
मंत्री गिरीश महाजन यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। ईदगाह मैदानावरती सामूहिक नमाज पठणानंतर गिरीश महाजनांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली। कराडच्या ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं। हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत ईद उत्साहात साजरी केली आहे। बातमी आहे अमरावतीमधनं। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी झाले। निकालानंतर देशमुख आणि लांडे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला। भुसावळच्या शिवाजीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला। जीर्ण इमारत महानगरपालिकेनं तातडीनं जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। पावसाळ्यासाठी 2च महिने शिल्लक असताना रायगडच्या अलिबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा, नांगरीचा टेप, मानकुळे, बंगला बंदर या परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। सायकलवरती बरण्या बांधून पाण्यासाठी भटकंती या गावकऱ्यांची सुरू असल्याचं चित्र दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपानं अनधिकृत नळ धारकांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे। चिखलठाणा परिसरातील 43 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केले गेलेत आणि अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली आहे। धाराशिवमधील ऑक्सिजन प्लांट दुरुस्तीअभावी बंद पडलेत। परिणामी रुग्णालयासाठी आता महिन्याकाठी 1500 ते 1800 ऑक्सिजन सिलेंडर पैसे देऊन खरेदी करावे लागतात। प्लांट तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जाते। नाशिक जिल्ह्यावरती पुढचे 3 ते 4 दिवस अवकाळीचं संकट असणार आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी गजबजून गेली। स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातनं मोठ्या संख्येनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर वासंती नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। या 9 दिवसात भक्त देवीच्या दर्शनासाठी गडावरती येत असतात। जळगावच्या अमळनेर येथील 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। अहिराणी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडामध्ये उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या एका महिला जवानाचा मृत्यू झाला। या घटनेला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं पुढे आलंय। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी आमदार विजय रहांगडले यांनी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार खुर्द गावात देवाचं सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जाते। बिरोबा देवाच्या यात्रेचा मोठा उत्साह या निमित्तानं पाहायला मिळाला। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं। गोंदिया जिल्ह्यातील सौंदण या गावामध्ये 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन केलं गेलं। या जंगी शंकरपटाला तुफान गर्दी उसळली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी तुडुंब गर्दी केली असून एकूण 102 बैलजोड्यांनी यामध्ये सहभाग घेतला। गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। या निमित्तानं देवरी येथील मा धुकेश्वरी मंदिरात गेल्या 34 वर्षांपासूनची परंपरा जपली जाते। 157 तुपाच्या आणि 397 तेलाच्या ज्योती मंदिरामध्ये प्रज्वलित केल्या गेल्यात। यावेळी भक्तांची गर्दी पाहायला मिळते। शिर्डीमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे। त्यामुळे साई भक्तांना दिलासा मिळणार आहे। दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भक्तांचा विमा उतरवण्याचा निर्णय झाला आहे। चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डात टोमॅटो, लसूण आणि कारल्याची प्रचंड आवक झाली। सोबतच पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव गडगडलेले आहेत। पुण्यातल्या गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात घसरण झाली। दरम्यान कोथिंबीरीची सुमारे 20,000 जुडी तर मेथीची 40,000 जुडींची आवक झालेली। पिंपरीच्या बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक चांगली आहे। रविवारी महाबळेश्वर गाजराची मोठ्या प्रमाणात आवक झाली। तसंच नवीन आवळा दाखल झालाय। कोथिंबीर, मेथी आणि पालकाचे दर वाढलेले आहेत। वांगी, कोबी, दोडका आणि काकडीला चांगली मागणी असून दरात मात्र चढउतार दिसतोय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांचे दर प्रचंड वाढलेले। झेंडूच्या फुलाचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो असताना फुल विक्रेते 7 ते 8 फुलांचा हार 70 ते 80 रुपयांनी विकत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसला। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली आहे। गेल्या वर्षी 91,000
730 पेट्यांची हापूस आंब्याच्या पेट्याची आवक झाली होती. यंदा मात्र 50,882 पेट्या दाखल झाल्यात. सलग 5व्या वर्षी कापसाच्या बीजी 2 बियाणांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांची वाढ होणार आहे. सलग 5 वर्षातली ही दरवाढ 171 रुपयांची आहे. इतर कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. महाराष्ट्र